हे टायगर, थोड्या वेळापूर्वी मी तुझ्या मित्रांना हॉलमध्ये बघितलं. तो खूप घाबरला होता आणि चिंतित दिसत होता. काय झालं त्याला? सगळं व्यवस्थित आहे ना? अगं नाही, तो खूप वैतागलेला आणि घाबरलेला आहे. त्याने ऑनलाईन एका मुलीसोबत चॅटिंग सुरू केलं होतं. तिने त्याला सांगितलं होतं की ती जवळच्या स्कूलमध्ये आणि ते दोघे मित्र बनले. अरे, हे तर फार वाईट झालं. त्याला अनोळखी माणसांशी ऑनलाईन वर मैत्री करायला नको होती. हो यार, मी सुद्धा विरोध केला होता. पण त्याला ती मुलगी खूप आवडत होती. ती मुलगी त्याला खूप स्पेशल वाटत होती. त्यांनी एकमेकांना फोटोज सुद्धा शेअर केले होते. जेव्हा त्या मुलीने त्याला भेटायला बोलावलं तेव्हा तो खूप खुश झाला. अरे नाही, त्याला अनोळखी माणसाला भेटायला जायला नको होतं. मी सुद्धा त्याला विरोध केला होता, तरी सुद्धा तो निघाला. तिथे पोहोचल्यावर मुलीऐवजी एक म्हातारा माणूस वाट पाहत असल्याचं त्याला दिसलं. तो मुलगा तिथून पळत सुटला. हे खूप भयानक पण होऊ शकत असतं. आम्ही ही आशा करू शकतो की याबाबत तो आपल्या आई वडिलांना लवकरच सगळं खरं सांगेल. हो, तो आता हेच करणार आहे. तो सायबर ग्रूमिंगचा शिकार बनलाय. हाय गाईज, तुम्हाला सर्टिफिकेट मिळण्या अगोदर मी तुम्हाला शेवटचा व्हिडिओ दाखवतो. सायबर ग्रूमिंग म्हणजे एखादा मोठा माणूस लहान मुलगा बनण्याचं ढोंग करून दुसऱ्या लहान मुलासोबत ऑनलाईन मैत्री करतो. लहान मुलांचा विश्वास जिंकण्यासाठी तो त्याचं कौतुक करतो. कॉमन फ्रेंड्स विषयी गप्पा मारतो आणि अशा गोष्टींबद्दल बोलतो ज्या त्या लहान मुलांना आवडतात. उदाहरणार्थ सुपर हिरोज, सिनेमा, पुस्तकं, संगीत इत्यादी. मुलांचं नुकसान करणं हाच त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, अनोळखी लोकांसोबत बोलायचं नाही. आपल्या आई वडिलांना सांगितल्याशिवाय व्हिडिओज, फोटोज ऑनलाईन शेअर करायचे नाहीत. सायबर स्मार्ट बना आणि आपलं गिफ्ट घ्यायला विसरू नका.